नमस्कार, मी सुशन महाराज नाईकवाडे. भाषणाचं मनन कसं करावं, भाषणाची तयारी कशी करावी, मनन करणे म्हणजे नेमकं काय, भाषणाचं चिंतन करणे म्हणजे नेमकं काय, याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. पण तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना. हे वक्तृत्वाची साधना नावाचं भाग 1 आमचं पुस्तक आहे. हे पुस्तक हवं असेल किंवा हे वक्तृत्वाची साधना नावाचं भाग 2 पुस्तक आहे. भाग 1 पांढऱ्या कलरमध्ये आणि भाग 2 हे काळ्या कलरमधलं. हे दोन्ही पुस्तकं जर तुम्हाला हवे असतील ना, वक्तृत्व संदर्भात हे 2 ग्रंथ खूप महत्त्वाचे आहेत. तुमचं वक्तृत्व चांगलं करण्यासाठी, तुमचं वक्तृत्व प्रभावी बनवण्यासाठी या 2 पुस्तकाची नितांत गरज आहे. एक पुस्तक घेतलं तर 570 रुपयात घरपोच आम्ही देतो आणि 2 पुस्तकं घेतली तर 1140 होतात. पण दोन्ही पुस्तकं जर घेतले तर आम्ही कुरिअर चार्ज लावत नाही, म्हणून मूळ किंमत आहे 500 रुपये. आम्ही मूळ किमतीवरच देतो जर 2 घेतले तर. म्हणजे 1000 रुपयात घरपोच हे दोन्ही पुस्तकं आम्ही देतो. पुस्तक हवं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि पुस्तक घरपोच मागवा, म्हणजे तुमचं पुस्तक तुमच्या घरी येईल 8 दिवसाच्या आत. चला आपण विषयाकडे येऊया. भाषणाचं मनन कसं करावं. आता भाषणाचं चिंतन आणि भाषणाचं मनन या 2 गोष्टी भाषणासाठी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे तयारीमध्ये महत्त्वाचा भाग कुठला असेल भाषणाच्या तयारीमध्ये, तर तुमचं भाषणाचं मनन आणि भाषणाचं चिंतन हे तुम्हाला चांगल्या भाषणाकडे घेऊन जातं. म्हणजे व्यासपीठावर बोलण्या अगोदर तुम्ही भाषणाचं मनन आणि भाषणाचं चिंतन चांगलं केलेलं पाहिजे. मग मनन म्हणजे काय याची माहिती मी या व्हिडिओमध्ये देतो, पण चिंतन म्हणजे काय याची माहिती मी याच्या अगोदरच्याच एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरचा पहा. भाषणाचं चिंतन कसं करावं हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं. तुम्ही तो यूट्यूबवर जाऊन तो व्हिडिओ माझा तुम्ही सर्च करा. आणि माझं जे चॅनल आहे ना, सुशन नाईकवाडे ऑफिशियल, हे तुम्हाला घरच्या घरी भाषणाचे धडे देणारं चॅनल आहे. आणि म्हणून ते तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी, घरात ज्यांना ज्यांना काही व्यासपीठावर बोलायची गरज पडते ना 2 मिनटं, त्यांच्यासाठी हे चॅनल खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर भाषणात नवखे असाल किंवा तुम्ही जुनेही असाल पण तुमचं भाषण अधिक प्रभावी येत नसेल, तर अशा लोकांसाठी आणि तुमच्या वक्तृत्वाला किंमत मिळावी, तुमचं वक्तृत्व बहरावं, फुलावं, यासाठी हे चॅनल महत्त्वाचं आहे. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा. आता महत्त्वाची गोष्ट, भाषणाचं मनन कसं करावं. मनन करणे म्हणजे काय बरं. चला, मी गेल्या व्हिडिओवर सांगितलं तुम्हाला चिंतन करणे म्हणजे काय. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्ट करून देतोय की मनन म्हणजे काय, मनन करणे म्हणजे नेमकं काय करणे, मनन कसं केलं पाहिजे आणि मनन म्हणजे नेमकं काय. आधी मनन या शब्दाला मन शब्द जोडून आहे. मन म्हणजे भाषण हे तुमचं मनात असलं पाहिजे आणि तुमचं त्यासाठी मन तयार असलं पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मन जर तुमचं प्रसन्न असेल, मन जर तुमचं फ्रेश असेल तर सर्व सिद्धी तुम्हाला मिळतील. आणि मनातच जर तुमच्या निराशा असेल, निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता जास्त मनात असेल तर मात्र तुम्हाला अपेक्षित यश येणार नाही. आणि म्हणून मनाचा खूप मोठा वाटा तुमच्या भाषणामध्ये असतो. मनाचा खूप मोठा हिस्सा, भाग तुमच्या भाषणामध्ये असतो आणि ते मन खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या मनातच विचार असतात, मनातच तुम्हाला जे बोलायचं आहे तो कंटेन असतो, त्या मनातच सारं काही दडलेलं असतं. मग मनात दडलेल्या साऱ्या गोष्टी मी मुद्दामच माझ्या मनात आहेत का हे चेक करून पाहणं आणि त्या मनात तशाच ठेवणं. म्हणजे न भरकटू देता त्या गोष्टीवर, त्या विषयावर स्थिर राहणं, तो विषय पुन्हा पुन्हा रिवाईज करणं, आठवण्याचा प्रयत्न करणं, मनात ते स्थिर ठेवणं म्हणजे मनन करणं. आता लक्षात घ्या की मन एका जागी नाही. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिर येतं पिकावर. मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळात. मन हे चंचल आहे, मन हे अस्थिर आहे. मग अस्थिर असलेलं मन आपल्या एखाद्या विषयावर स्थिर राहिलं पाहिजे. आणि जर तुमच्या संबंधित विषयावर तुम्ही मन स्थिर करू शकला नाहीत तर तो विषय तुम्हाला मांडता येणार नाही, तो विषय तुम्हाला बोलता येणार नाही, तो विषय तुम्हाला प्रकट करता येणार नाही. कारण बोलणं म्हणजे फक्त तोंडाचं काम नाही, ते विचारांचं आहे, मनाचं आहे.
मनात तुमच्या विचाराची साखळी सातत्यानं फिरत राहिली पाहिजे. म्हणजे विचार हे सातत फिरत राहिले पाहिजे. एक विचार गेला की दुसरा, दुसरा गेला की तिसरा, एक बोलून झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा, चौथा झाला की पाचवा. म्हणजे एक विचार बोलून झाला की दुसरा विचार ऑटोमॅटिक तुमच्या मनात आला पाहिजे. मग तुमच्या मनात विचार तुम्ही एक 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 विचार बोलून जाताय, दुसरा विचार आला पाहिजे. म्हणजे ती विचाराची साखळी जी आहे ना, ती शृंखला ती सातत्यानं फिरत राहिली पाहिजे. मग तुमचं मन तर इतकं चंचल आहे ना, तुम्ही समजा उदाहरणार्थ 15 ऑगस्टची तयारी करताय किंवा गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, त्यामध्ये मला काही बोलायचं आहे, किंवा शिवजयंती आहे त्यामध्ये मला काय बोलायचं आहे, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे गावामध्ये मला तिथं काय बोलायचं आहे, किंवा अण्णाभाऊ साठे जयंती मला तिथं काय बोलायचं आहे, लोकमान्य टिळकांची जयंती आहे, आणखी काही वेगवेगळ्या जयंत्या आहेत, संत महंतांच्या जयंत्या, संत भगवान बाबाची जयंती आहे, वामनभाऊंची जयंती आहे, वेगवेगळ्या जयंत्या आहेत. आणि त्या जयंतीमध्ये मला बोलायचं आहे, संत कबीर महाराजांची जयंती आहे, संत सावत महाराजांची जयंती आहे, आणि तुम्हाला तिथं काहीतरी बोलायचं आहे. मग तुम्ही ज्यांच्या जयंती आहे, उदाहरणार्थ संत सावता महाराजांची जयंती आहे, त्या जयंतीच्या निमित्तानं उदाहरणार्थ अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे, मग उदाहरणार्थ अहिल्यादेवी होळकरांची जयंती आणि या दिवशी तुम्हाला बोलायचं आहे. आता चला कन्फर्म तुम्हाला अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीविषयी बोलायचं आहे. आणि मग तुम्ही अहिल्यादेवींविषयी माहिती गोळा केलेली माहिती वाचली, वेचली, साठवली, म्हणजे ती मनात ठेवली. तर ती माहिती मनातच ठेवणे, जपून ठेवणे आणि पुन्हा पुन्हा त्या माहितीला उजाळा देणे, मनातच ती स्थिर आहे का. कारण वाचलं सोडून दिलं असं जर केलं तर ते मनात राहत नाही ना. कित्येक गोष्टी आपल्या डोक्यात येऊन गेल्या, कित्येक गोष्टी आपल्या मनात येतात जातात, मनात ते कायम राहत नाही ना. मनात त्याला कायम स्थिर ठेवणे, मनामध्येच त्याच्यावर फोकस करणे, त्याचं पुन्हा पुन्हा मनन करणे, मनातच मनन करणे, म्हणजे मनात ती गोष्ट मला बोलायला जमते की नाही याचा मनातच सराव करणे, मनातच एक काल्पनिक व्यासपीठ निर्माण करून, काल्पनिक विचार मंच निर्माण करून त्या मंचावर तुम्ही बोलताय असं मनातच तुम्ही तयारी करणं म्हणजे मनन करणं. म्हणजे हे बघा, मनन करणे म्हणजे मनातच भाषणाची तयारी करणे असंही म्हटलं तरी काही वावगं नाही. पण त्यातला थोडासा एक हिस्सा म्हणू आपण त्याला. थोडं एका बाजूला गेलो तर आपल्या लक्षात येईल, थोडं बारकाव्यात गेलो तर आपल्या लक्षात येईल की फक्त मनात बोलणं म्हणजे मनन नाही आहे. मनात ती गोष्ट पकडून ठेवणं, ते रिवाईज करणं, मनातच ते आठवतंय का नाही याचा पण ट्राय करणं, या सगळ्या गोष्टी मनन करताना केल्या पाहिजे. म्हणजे भाषणाचं मननही केलं पाहिजे, भाषणाचं चिंतनही केलं पाहिजे. आता मनन आणि चिंतन यामधला थोडासा फरक सांगतो. तुम्हाला जे बोलायचं आहे त्याचं प्लॅनिंग करणं म्हणजे चिंतन करणे. आपण म्हणतो ना, चिंतन बैठक आहे आज, अमुक एका पक्षाची चिंतन बैठक आहे असं म्हणत असतो. म्हणजे काय करायचं आहे, काय चुकलोत त्याचा विचार करणे, भविष्यात काय प्लॅनिंग करायची त्याचा विचार करणे, हे चिंतन झालं. पण मनन करणे म्हणजे काय. जसं प्लॅनिंग करणं म्हणजे चिंतन करणं असं आपण म्हणू, तर मनन करणे म्हणजे काय, तर ती गोष्ट मनातच बोलणे, सातत्यानं घोळणे म्हणजे मनन करणे. म्हणजे तुम्हाला मनन करणे आणि चिंतन करणे या दोन गोष्टी चांगल्या वक्त्यांसाठी खूप महत्त्वाच्या असतात. तुम्हाला मनन करता यावं, चिंतन करता यावं, आणि ही संकल्पना स्पष्ट व्हावी की मनन काय आहे, चिंतन काय आहे. या संदर्भात हा व्हिडिओ येणं गरजेचं होतं. आणि यापूर्वी मननाचा व्हिडिओ मी कधी टाकलेला नव्हता, चिंतनाचा टाकला होता. भाषणाची तयारी कशी करावी याचा पण सेपरेट 2-4 प्रकारचे व्हिडिओ याचे आहेत माझ्या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, 2000च्या जवळपास व्हिडिओ, म्हणजे 2000 व्हिडिओ यूट्यूब चॅनलला फक्त वक्तृत्व कला या विषयावर देणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि ते माझ्या साधनेतूनही शक्य झालं, भगवंतानं ते माझ्याकडून करून घेतलं. पण वक्तृत्वाच्या अंधारात असलेल्या माणसाला वक्तृत्वाच्या उजेडात आणण्याचं काम गेल्या 15 वर्षापासून 16 वर्षापासून मी करतो आहे. मित्रांनो, यामध्ये माझं 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षणसुद्धा असतं. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यात असतं आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात हॉटेल भक्तिशक्ती वडवणी तालुक्यात असतं. म्हणजे मराठवाड्याच्या सेंटरलाच आहे, मराठवाड्याच्या लोकांसाठी बीड जिल्ह्यामध्ये, आणि पश्चिम महाराष्ट्र इकडच्या लोकांसाठी पुणे मुंबई आणि सभोवतालच्या लोकांसाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या लोणावळ्यात होतं. आणि खराडी बायपास चौक पुण्यामध्ये सुद्धा माझं ऑफिस आहे. पुण्यात एक 6 महिन्याची 12 महिन्याची एक बॅच असते आणि 3 दिवसाचं पण प्रशिक्षण असतं. हे 3 दिवसाचं प्रशिक्षण करायचं असेल किंवा हे वक्तृत्वाची साधना नावाची पुस्तकं जर हवी असतील, फार मोठे ग्रंथ आहेत दोन्ही भाषणासंदर्भात, याच्यामध्ये भाषणाची तयारी कशी करावी याची माहिती दिली. दृष्टांत 4 ओळ्या आहेत,
वेगवेगळे काही स्क्रिप्ट आहेत आणि काही उदाहरणंसुद्धा आहेत आणि देहबोली कशी असावी, तयारी कशी करावी हे आहे. आणि या पुस्तकामध्ये सगळ्या प्रकारचे भाषणाचे स्क्रिप्ट तयार आहेत. दोन्ही पुस्तकं हवे असतील किंवा यापैकी कुठलंही एक पुस्तक हवे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. पुस्तक घरपोच मागवा किंवा आमचं 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण करा. तुमचं थरथर होणं, धडधड होणं, लटलट होणं आम्ही कायमचं बंद करून देतो. तेही प्रॅक्टिकली बरं का. प्रॅक्टिकली तुमचं एवढं प्रॅक्टिकल घेतो, शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि प्रोफेशनली पद्धतीनं आम्ही ट्रेनिंग देतोय तुमच्या वक्तृत्वात बदल करण्यासाठी किंवा निर्भीडपणे भाषण शिकण्यासाठी. भाषण कुणीही करू शकतो. मी आयुष्यात न बोललेला माणूस भाषण करायला लावलेला आहे आणि तो भाषण करतो आहे. असे अनेक उदाहरण आहेत. माझ्या इंस्टाग्रामला बघा, सुषेण नाईकवाडे ऑफिशियल, यूट्यूब बघा किंवा इंस्टाग्राम बघा किंवा यूट्यूबचे शॉर्ट व्हिडिओ बघा, त्यामध्ये अनेक लोकांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. कुठलीही गोष्ट हवी असेल, पुस्तक असू द्यात किंवा ऑनलाईन क्लास असू द्यात, तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आमच्या भाषण कला प्रशिक्षणाची बुकिंग करा, अथवा पुस्तक घरपोच मागवा, अथवा ऑनलाईन भाषण कला प्रशिक्षणाची बुकिंग करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.